मंडळी, अहम सेंटर फॉर थेरपीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या प्रेग्नन्सी सिरीजमधला आजचा आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे आणि आज मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं आहे की ह्या पूर्ण प्रेग्नन्सीच्या प्रवासात मला काय काय गोष्टींनी फायदा झाला, कुठल्या कुठल्या गोष्टींचा माझं मानसिक आरोग्य सुदृढ ठेवायला, चांगलं ठेवण्यात मला मदत झाली. सो हे अनुभवातले बोल आणि ट्रेनिंगमधले बोल हे दोन्ही आपल्याबरोबर आज शेअर करू इच्छिते. चला. तर व्हिडिओची सुरुवातच आपण बेसिक्सनी करूया. इफ देर इज वन थिंग ज्यांनी मला माझं मानसिक आरोग्य सांभाळण्यात अतिशय मदत झाली आणि क्युम्युलेटिव्हली माझे डेज वेर आय एन्जॉयड बिंग प्रेग्नंट हे जास्त राहिलेत दॅन डेज वेर आय डिडंट एन्जॉय बिंग प्रेग्नंट, तर दॅट वन थिंग इज कव्हरिंग माय बेसिक्स. आता बेसिक्स म्हणजे काय? ह्याच्यात आलं रोज कुठल्या तरी पद्धतीचा व्यायाम करणं, मुव्हिंग युअर बॉडी इन सम वे. सो तुम्ही बाहेर चालायला जाऊ शकता, तुम्ही जिमला जाऊ शकता, तुम्ही स्विमिंगला जाऊ शकता. जे जे तुमच्या डॉक्टरने तुम्हाला अप्रूव्ह केलेलं आहे की हो हे तुम्हाला सेफ आहे करण्यासारखं, हे सगळं तुम्ही करू शकता. बट इट हॅज टू इन्व्हॉल्व्ह अ कंपोनेंट जिकडे तुमचं मन कुठेतरी स्विच ऑफ होतंय आणि तुम्ही पूर्णपणे तुमच्या शारीरिक अनुभवांशी एकरूप झालेला आहात. त्यामुळे दॅट इज नंबर वन, बेसिक नंबर वन. सेकंड, स्वतःच्या विचारांचा आढावा घेत राहणं. मग ते तुम्ही जर्नलिंगच्या मदतीने करा किंवा कोणाशी तरी बोलून करा किंवा एक आपलं स्वतः लक्ष ठेवा की मनात आपल्या कसे विचार आहेत आणि किती विचार आहेत. दॅट्स बेसिक नंबर 2. बेसिक नंबर 3 इज गुड स्लीप. आता मला पूर्ण एक्सपिरियन्स आहे की जशी प्रेग्नन्सी प्रोग्रेस होते तसं झोपेमध्ये थोडेसे फ्लक्च्युएशन्स होतात. आपलं डिस्कम्फर्ट वाढतं किंवा उशांची ॲडजस्टमेंट आपल्याला फिगर आउट करण्यात थोडासा वेळ जातो. दॅट्स ओके. पण क्युम्युलेटिव्हली ऑन अन ॲव्हरेज तुमची झोप जर व्यवस्थित असेल तर दॅट इज युअर बेसिक नंबर 3. बेसिक नंबर 4 इज मेडिटेटिंग ऑर डुईंग सम काइंड ऑफ रिलॅक्सेशन ट्रेनिंग एव्हरी सिंगल डे. जर एक अशी गोष्ट असेल जी मी कटाक्षाने ह्या पूर्ण प्रेग्नन्सीत केली आहे तर ती म्हणजे रोज 5 मिनिटं का होईना बसून ओंकार करणं आणि ओंकारानंतर दीर्घ श्वसन करणं. तुम्ही साधा प्राणायाम करू शकता किंवा तुम्ही चक्क नुसतं डीप ब्रिदिंग करू शकता. काहीही त्याच्यामध्ये स्पेशल करायची गरज नाही. पण ह्या 4 जर गोष्टी तुमच्या बेसिक्स तुम्ही कव्हर केले तर ह्यानी काय होतं की तुमच्या मानसिक आरोग्याला एक खूप भरभक्कम फाउंडेशन मिळतं आणि ज्या फाउंडेशनवर तुमचं मेंटल हेल्थ पुढचे 9 महिने आणि त्याहून पुढेही एक चांगलं स्टेबल राहण्याचे चान्सेस वाढतात. आणि मग आता व्हिडिओमध्ये इथून पुढे जे मी तुम्हाला टिप्स सजेस्ट करणार आहे त्यांनी तुमचं अजून मेंटल हेल्थ बिल्डिंग बांधत जाणार आहे. पण बिल्डिंगचा जर पायाच कुठेतरी असा वॉबली असेल तर मग पुढची बिल्डिंग तर बांधणं शक्यच नाही का? सो दिस इज युअर फाउंडेशन ऑफ युअर मेंटल हेल्थ बिल्डिंग ड्युरिंग अँड आफ्टर प्रेग्नन्सी. या पुढचा जो मुद्दा आहे तो अध्यरूत करायला एका गाण्याच्या ओळी गाते आणि हे गाणं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तुम्ही गेस करा की हे गाणं मी आत्ता का म्हणत असेल. ओके. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है. ओ हो आने वाला पल जाने वाला है. सो मानसिक आरोग्य स्टेबल ठेवण्यामागे ह्या गाण्याचा खूप उपयोग होतो. तो मी कसं ते सांगते. एक म्हणजे हे गाणं आपल्याला आठवण करून देतं की प्रेग्नन्सीशी निगडीत जे जे मला पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस येत आहेत, जी काही मजा आहे की माझ्या बाळाची मुवमेंट मला सगळ्यात पहिल्यांदा फील झाली किंवा अल्ट्रासाऊंडमध्ये गेल्यानंतर बाळाला मी दरवेळेला बघू शकते किंवा नवरा बायकोमध्ये जे होणारे ग्रोथ असते प्रेग्नन्सीमुळे ते सगळं मी एन्जॉय तर करणारच आहे. आणि दुसरी बाजू त्याची अशी की ज्या दिवशी माझे मूड स्विंग्स होतील, ज्या दिवशी मला कुठल्याही कारणाने राग आला असेल, चिडचिड होत असेल, खूप उदास वाटत असेल किंवा टेन्शन वाटत असेल की पुढे माझ्याच्यानी सगळं हँडल होईल का, त्याही दिवशी मी ह्याचा वापर करू शकते की जसं आने वाला पल जाने वाला है तसंच आने वाला इमोशन भी जाने वाला. कुठलीही गोष्ट जी आपल्याला जाणवते आहे ती क्षणासाठी आहे किंवा काही काळासाठी आहे हे एकदा आपल्याला लक्षात आलं की ते गोष्ट स्वीकारण्यामध्ये आपल्याला खूप जास्त फायदा होतो. म्हणजे गेल्याच आठवड्यातलं जर उदाहरण द्यायचं झालं तर काही गोष्टींमुळे मला गेल्या आठवड्यात खूप त्रास झाला, शारीरिक सुद्धा, आणि त्याच्यामुळे मानसिक त्रास पण व्हायला लागला की हे आता आपलं अजून एक अख्खं ट्रायमेस्टर शिल्लक आहे तर ते ट्रायमेस्टरमध्ये असं शारीरिक त्रास व्हायला लागला तर आपण कसं काय हँडल करायचं, कसं सगळं व्हायचं. आणि तिथून जी सुरुवात झाली ती मग कुठेतरी उदास वाटणं, खूप चिडचिड होणं, रडायला येणं ह्या सगळ्यामध्ये त्याचं रूपांतर झालं.
आणि ज्या क्षणी मी हे स्वीकारलं की ओके, आपल्याला आज आणि उद्या काही दिवस आपले जरा वाईट असणार आहेत आणि दॅट इज ऑल राईट, हे आत्ता जे मला भावना वाटतायत त्या आत्ता पुरतं आहेत, त्या जाणार आहेत कधी ना कधीतरी, याची जेवढी जेवढी जाणीव मी स्वतःला करत राहिले तेवढाच मला फायदा झाला त्या भावनेचा हळूहळू निचरा होण्यासाठी. जर का मी त्याच्या विरुद्ध मनातल्या मनात भांडत राहिले असते की हे असं आपल्याला का वाटतंय, हे असं नाही वाटलं पाहिजे, हे जर मी सांगत राहिले असते तर उलट ती भावना जास्त काळ माझ्याकडे राहिली असती. त्यामुळे बॉटम लाईन ऑफ दिस पॉइंट इज की जेव्हा केव्हा तुम्हाला प्रेग्नन्सीत कुठल्याही कारणामुळे निगेटिव्ह वाटत असलं किंवा भीती वाटत असली, टेन्शन आलेलं असलं, तर ती काही काळापुरतं आपल्याला ही वाटणार आहे भावना असं समजून त्याला स्वीकारा आणि मग पुढे विचार करा की आता मग आज मी दिवसभरात काय करू जेणेकरून मला बरं वाटेल. आणखीन एक गोष्ट ज्याचा मला माझ्या प्रेग्नन्सीत अतिशय फायदा झालेला आहे तो म्हणजे वारंवार स्वतःला आठवण करून देत राहणं की हे मी का करतेय, व्हॉट इज माय व्हाय बिहाइंड दिस. कारण जेव्हा कठीण दिवस असतात किंवा आता हुएवर हु हॅज बीन प्रेग्नंट और इज प्रेग्नंट नोज की जसं जसं बाळाचा साईज वाढत जातो, तर पोटाचा साईज वाढत जातो, तसं डिस्कम्फर्ट वाढतं, छोट्या मोठ्या कुरबुरी त्याच्याबरोबर सुरू होतात. ज्या गोष्टी तुम्ही आधी अगदी सहज करू शकायचात त्यामध्ये थोडेसे अडथळे यायला लागतात. सो हे सगळं होत असताना रिमेंबरिंग द व्हाय बिहाइंड इट रिअली हेल्प्स. कारण इट गिव्स यू अ पर्पज की हे सगळं सहन करण्यामागे माझा काय उद्देश आहे. त्यामुळे मी हे वारंवार स्वतःला आठवण करत राहते. जेव्हा जेव्हा चिडचिड होत असेल तेव्हा आय रिमेंबर की हे मी एका नवीन माणसाला जन्म देण्यासाठी किंवा माझं ज्या व्यक्तीवर अतिशय प्रेम आहे, माझा नवरा, हे आम्ही दोघं मिळून काहीतरी हे एक नवीन स्वतःसाठी करतो आहोत आणि दॅट इज माय व्हाय. आणि ह्या प्रोसेसमध्ये जो काही मला त्रास होतोय तो टेम्पररी त्रास आहे. त्याच्या बदल्यात जो मला परमनंट आनंद मिळणार आहे, परमनंट एक नवीन व्यक्ती जी माझी असेल, जिच्यावर मी मनापासून प्रेम करीन, हे जे मला मिळणार आहे त्यासाठी मी आत्ता हे सहन करायला तयार आहे. सो रिमेंबरिंग दिस व्हाय हॅज हेल्प्ड मी अ लॉट थ्रू आउट दिस प्रेग्नन्सी. सो मीही तुम्हाला आवाहन करते, आत्ता व्हिडिओ पॉज करा आणि एक 2-3 कारणं लिहून ठेवा की तुम्ही आई होण्याचा निर्णय घेतलात त्यामागे काय व्हाय होते, तुमचे काय पर्पज होतं. किंवा जेव्हा तुम्हाला फिजिकल डिस्कम्फर्ट वाटेल, मेंटल डिस्कम्फर्ट वाटेल, जे काही असेल, तर त्यावेळेला तुम्हाला कुठल्या व्हाईसची स्वतःला आठवण करून द्यायला आवडेल. सो आधी ते लिहा आणि मग पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया. हा जो पुढचा मुद्दा मी शेअर करणार आहे ना, तो मला पटून वळायला स्वतःला जरा वेळ गेला आणि विच इज वाय मला तो शेअर करायचा आहे. कारण मला स्वतःला जाणवलं की बिफोर आय ॲक्सेप्टेड दिस फॅक्ट अँड आफ्टर आय ॲक्सेप्टेड दिस फॅक्ट माझ्या मानसिक आरोग्यात किती मला फरक लगेच जाणवला. आणि दॅट इज परफेक्शन इज इम्पॉसिबल टू अचीव्ह. म्हणजे खरं सांगते, जेव्हा प्रेग्नन्सी कन्फर्म झाली त्यावेळेला मी अशी सज्ज होते की हां, मी थेरपिस्ट आहे आणि मला हे एवढ्या वर्षांचं ट्रेनिंग आहे, मी अनेक बायकांशी बोललेले आहे, काम केलेलं आहे विथ विमेन हू हॅव बीन थ्रू प्रेग्नन्सी. त्यामुळे मला माहिती आहे की काय अवॉइड करायचं जेणेकरून मानसिक आरोग्य खालावत जाऊ शकतं, असं काय नाही करायचं. तर मला हे सगळं माहिती असल्यामुळे आता मी काही इम्परफेक्ट अजिबात झाले नाही पाहिजे. माझा असा एकही दिवस असता कामा नाहीये जिकडे माझा मूड व्यवस्थित नाहीये, माझा एकही दिवस असला नाही पाहिजे जिकडे मला एनर्जी नाहीये. मी शेवटपर्यंत एन्थुझियास्टिकली काम करत राहिलंच पाहिजे. बेसिकली मी सुपर वुमन असले पाहिजे की अशी कोणीतरी जगावेगळी बाई जी प्रेग्नंट असून सुद्धा तिच्या काहीही शारीरिक मानसिक आरोग्यात काहीही फरक पडत नाहीये, अशी मी असायला हवे. आता यू कॅन ऑलरेडी इमॅजिन की असं स्वतःवर नियम घातल्यानंतर माझ्यावर किती प्रेशर आलं असेल. उगाचच स्वतःचे आणि दुसरं कोणीही टाकलं नसताना स्वतःहूनच ते प्रेशर डोक्यावर बांधल्यावर मला त्याचा किती त्रास झाला हे कुठे दिसायला लागलं. ज्या दिवशी मला वाईट वाटत असेल किंवा एखाद्या दिवशी जेव्हा माझी झोप नीट झाली नसेल, त्यामुळे मला एनर्जी वाटत नसेल, तर तिथे मीच स्वतःला अजून हंटर घेऊन मी माझ्या मागे लागल्यासारखं करायचे की असं कसं तुला हे जमत नाहीये, असं कसं तुझ्याच्यानी हे होत नाहीये. आणि परत बायकांसाठी हे असं करणं अतिशय नॅचरल असतं. विच इज वाय वन ऑफ द बिगेस्ट थिंग दॅट हॅज हेल्प्ड मी कीप माय मेंटल हेल्थ गुड इज लेटिंग गो ऑफ दॅट परफेक्शन. मी कितीही चांगली थेरपिस्ट असले, मी कितीही लोकांशी बोलले असले, तरी सुद्धा दॅट डज नॉट गॅरंटी ऑर एन्श्युअर ऑर दॅट डज नॉट मेक इट अ रूल की मी अशीच असले पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये. आय एम अलाउड टू हॅव वीक मोमेंट्स, आय एम अलाउड टू ॲक्ट इरॅशनली समटाइम्स, आय एम अलाउड टू बी स्केअर्ड समटाइम्स. ह्या सगळ्या भावनांची परवानगी जेव्हा मी स्वतःला दिली
अँड वेन आय ॲक्सेप्टेड की इम्परफेक्शन इज द रिअलिस्टिक वे टू गो, ह्याचा हा अर्थ होत नाही की तू उगाचच म्हणजे कोणीही उगाचच स्वतःच्या मानसिक आरोग्याबरोबर हलगर्जीपणे वागावं, तसं नाही. पण जेव्हा तुम्ही सगळं केलेलं आहे आणि स्टील यू आर ह्युमन आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी कमी पडता आहात, तर ते ऍक्सेप्ट करणं इज द ओनली वे टू गो अहेड. त्यामुळे जर तुम्ही आता हा व्हिडिओ पाहत असाल तर स्वतःला प्रामाणिकपणे विचारा की तुम्ही ह्या प्रेग्नन्सीच्या बाबतीत किंवा आपण प्रेग्नन्सीत कसं असलं पाहिजे या बाबतीत कुठलेही परफेक्ट नियम स्वतःवर बांधायचा प्रयत्न करताय का? की मी अशीच असले पाहिजे किंवा मी अशी नसलेच पाहिजे, मी अशी दिसले पाहिजे, मी असंच बाळाच्या येण्यासाठी मी तयारी अशीच केली पाहिजे, असे अनेक नियम बायका घालू शकतात. त्यामुळे तुम्ही एकदा एक इंट्रोस्पेक्शनचा मोमेंट स्वतःला द्या आणि बघा काय नियम येतात ते. पुढचा जो मुद्दा आहे की नाही, तो मला असं वाटतं की जनरलीच माणसाला अंमलबजावणी करणं अतिशय कठीण जातो आणि त्यातल्या त्यात सुद्धा बायकांना हे करणं अतिशय मुश्किल पडतं. कारण आपल्या भोवती एक वलय निर्माण केलेलं असतं की आपल्याला कधी मदतीची गरज वाटायला नाही पाहिजे. आपण नर्चरर्स आहोत, आपण केअरगिव्हर्स आहोत, तर त्याच्यामुळे मला लोकांची मदत घ्यायची वेळ आली नाही पाहिजे, मीच उलट लोकांची मदत केली पाहिजे. हे एक मेंटल नॅरेटिव्ह असल्यामुळे बऱ्याचदा ज्या वेळेला बायका स्ट्रगल करत असतात प्रेग्नन्सीच्या दरम्यान सुद्धा आणि पोस्टपार्टम मध्ये सुद्धा, जेव्हा जेव्हा बाईला असं वाटत असतं की आता मला खूप मदतीची गरज आहे, आय नीड टू आस्क फॉर हेल्प, त्यापासून बाई स्वतःला थांबवते. आणि ह्याचं एक्झॅक्ट उलट करणं म्हणजे प्रेग्नन्सीत स्वतःला सपोर्ट करणं आहे. आणि दॅट इज व्हॉट आय हॅव बीन ट्राईंग टू डू अ लॉट इन दीज लास्ट 7 months. की ज्या दिवशी मला लो वाटत असेल, ज्या दिवशी मला दमायला झालेलं असेल, एखादं काम मला करायची एनर्जी उरली नसेल किंवा मला कोणाशी तरी मनसोक्त गप्पा माराव्याशा वाटत असतील, तर मी हक्कानी माझ्या लोकांना आय आस्क फॉर हेल्प. इनिशियली मलाही हा त्रास झालाच, मीही कुठेतरी स्वतःला एकटेने आपण हे डील करूया असं मी स्वतःला सांगायचे. पण ज्या क्षणी लक्षात आलं की हा अट्टाहास मी कशासाठी करते आणि कोणासाठी करते, त्या क्षणी तो पॅटर्न ब्रेक झाला. सो नाउअडेज आय एम व्हेरी अपफ्रंट इन आस्किंग फॉर हेल्प. इधर माझा नवरा असू दे, माझे आई वडील असू देत, सासू सासरे असू देत, मित्रमैत्रिणी असू देत, आय एम ओके विथ सेईंग की आय एम नॉट ओके. आणि हेच तर मानसिक आरोग्य जपण्यामधला सगळ्यात मोठा भाग असतो. आणि म्हणूनच दिस इज समथिंग दॅट आय वॉन्ट टू शेअर की मला प्रेग्नन्सीत ह्याचा खूप उपयोग झाला. त्यामुळे तुम्हीही रीच आउट फॉर हेल्प. तुमच्या जवळच्या लोकांचं एक सेफ्टी नेट, एक वलय तुम्ही स्वतःसाठी निर्माण करून घ्या, सो दॅट यू नेव्हर फील अलोन थ्रू दिस प्रोसेस.